आज मी बोलणार आहे एका विचाराबद्दल, एका प्रकाशाबद्दल जो शतकानुशतके आपल्या समाजाला दिशा देत आहे. तो म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर. जिथे समाज होता अंधारात, जिथे भेदभावांचे जाळे विणले गेले होते, तिथं एक आवाज उठला, समानतेचा, सत्याचा आणि मानवतेचा. बसवेश्वर म्हणाले, माणूस मोठा होतो त्याच्या कर्माने, जात धर्माने नाही. त्याच्या विचारांची एक सुंदर ओळ, काय कवे कैलास, कामातच आहे पूजा आणि प्रामाणिकपणातच आहे देवाचा वास. ते केवळ संत नव्हते, ते होते परिवर्तनाची सुरुवात, ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचा दीप लावला आणि अन्यायाविरुद्ध उभी केली एक ताकदवान भिंत. अनुभव मंडप हे त्यांच्या विचारांचे मंदिर, जिथे प्रत्येकाला मिळाला स्वतःचा आवाज. ना कुठली जात, ना कुठला भेद, फक्त माणुसकीचा गंध आणि विचारांचा सुवास. त्यांची वचनं साधी पण मनाला भिडणारी, जणू जीवनाचा आरसा जो आपल्यालाच आपलं खरं रूप दाखवतो. मित्रांनो, आजही जर आपण थांबून विचार केला तर लक्षात येईल, बसवेश्वर हे फक्त नाव नाही, तो आहे एक मार्ग, एक विचार, एक जिवंत प्रेरणा. चला तर मग त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात पेटवूया, समानतेचा संदेश जगभर पोहोचवूया आणि एक सुंदर न्याय समाज घडवूया. कारण बसवेश्वर संपले नाहीत, ते आजही जिवंत आहेत आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीत. धन्यवाद. महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन.